नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी आज संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आपला ऑनलाईन कन्सेंट म्हणजे अर्जाचा भाग 1 दुरुस्त करून आणि त्याचबरोबर अर्जाचा भाग 2 म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंती क्रमांक पूर्ण भरून तो लॉक केलेला आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचे जवळजवळ 4 दिवस तुम्ही शांत असणारे आहात. परंतु या 4 दिवसामध्ये काही अडचणी येऊ शकतात आणि मग जे काही प्रश्न निर्माण होतात ते होऊ नयेत यासाठी काही गोष्टी आपण करणं गरजेचं असणार आहे. आता नेमकं काय यामध्ये मी सांगणार आहे, तर समजा तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड विसरला आहे, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी विसरल्या तर नेमकं काय केलं पाहिजे. तर पहिल्यांदा आपण असं करूया की आता तुमच्या डोक्यामध्ये तुमचा लॉग इन ID माहीत आहे, पासवर्ड तुम्हाला माहीत आहे आणि त्याचबरोबर पासवर्ड तयार करत असताना जे काही 5 प्रश्न होते त्यापैकी जे त्यांनी अपेक्षित असणारे जे प्रश्न असणारे सिलेक्ट केलेले त्याचं उत्तर तुम्हाला माहीत असणार आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असणाऱ्या आहेत त्या एका कागदावर तुम्ही लिहून काढा. म्हणजे तिथं लिहा लॉग इन वर लिहा 11th ॲडमिशन 2025 लॉग इन ID तो तिथं लिहा. त्यानंतर पासवर्ड तिथं लिहा आणि जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न आणि त्याचं उत्तर जे असणार आहे ते उत्तर तिथं लिहा आणि त्या कागदाचा फोटो काढा आणि फोटो काढल्यानंतर गुगल ड्राईव्हवर तो अपलोड करा. अपलोड करताना तिथं फाईल नेम जे येणार आहे तिथं पुन्हा 11th ॲडमिशन 2025 असं करा. म्हणजे तो सेफमध्ये राहील. म्हणजे गुगल ड्राईव्ह जो असणार आहे तो कधी ओपन केला तरी फारशी अडचण येत नाही. तुम्हाला ते सेक्युर्ड तुमचं डॉक्युमेंट तिथं राहणार आहे. किंवा अन्य ठिकाणी तुम्ही एखाद्या फाईलमध्ये देखील या गोष्टी नमूद करू शकता. पासवर्ड लॉग इन ID कोणत्याही परिस्थितीमध्ये इतरांना तुम्ही शेअर करू नका. काही प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जर झाला तर तिथं एरर दाखवतं आणि मग एरर म्हटल्यानंतर तुम्हाला न कळत टेन्शन येतं, पुढं काय होणार, अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होतात आणि त्यामुळं ताणतणाव निर्माण होतो. हे होऊ नये यासाठी लॉग इन ID आणि पासवर्ड शक्यतो कुणाला ही तुम्ही शेअर करू नका आणि मी सांगितल्याप्रमाणे ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून ठेवा. म्हणजे सेफ डिपॉझिटसारखं ते असणार आहे. केव्हाही तुम्ही गुगल ड्राईव्ह ओपन केला आणि टायटल तुमच्या लक्षात येईल की 11th ॲडमिशन 2025. पण आपण असं गृहीत धरू आहे की तुम्हाला हे सांगून देखील तुम्ही अगदी म्हणाला नाही माझा खूप कॉन्फिडन्स आहे, मी सगळं लक्षात ठेवू शकतो आणि त्याला काय इतकं लिहून ठेवायचं आणि हे करायचं वगैरे या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलात आणि जर चुकून 5व्या दिवशी ज्यावेळी प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल त्यावेळेस कॉलेज अलॉट झालं आहे की नाही जर पाहायचं असेल 17 तारखेला, तर तुमच्याकडं लॉग इन ID नाही, पासवर्ड नाही, तर मग मात्र अडचण येऊ शकते. आणि मग अशावेळी ओव्हर कॉन्फिडन्स गेला कुठं. तर असं होऊ नये, कुणीही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नये. कॉन्फिडन्स असला पाहिजे पण ओव्हर कॉन्फिडन्स असता कामा नये. आणि मग अशा वेळेस आपण गृहीत धरूया की तुमचा आता लॉग इन ID आणि पासवर्ड दोन्ही तुम्ही विसरलेला आहात किंवा गाळ झाला आहे किंवा तुम्ही लक्षात ठेवलं नाही किंवा जिथं लिहिलं आहे ते आठवत नाही वगैरे वगैरे कारणं तुम्ही सांगता. मग आता यासाठी काय करावं लागेल, या दोन्ही गोष्टी विसरल्यानंतर तुम्हाला नेमकं काय करावं लागेल. तर पहिली गोष्ट करावं लागेल की फॉरगॉट पासवर्ड यावर क्लिक करून पुन्हा तुम्हाला नवीन करता येतो का. पण यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करत असताना जो काही प्रश्न तुम्ही सिलेक्ट केला असेल त्याचं उत्तर दिलं असेल ते तुम्हाला पुन्हा विचारलं जाईल, ते तुम्हाला तिथं सांगावं लागणार आहे. ते सांगितलं तर अधिक ते सोपं होऊ शकतं. त्यामुळं फॉरगॉट पासवर्डचा पर्याय वापरून तुम्ही पुन्हा तो पासवर्ड तुम्ही मिळवू शकता. पण त्यातनंही काही तुम्हाला अडचणी आल्या तर मग मात्र काय करू शकता, तर जे काही जवळची मार्गदर्शक केंद्र असणारी आहेत त्यांच्याशी थेट तुम्ही संपर्क साधू शकता. अगदी जवळ असेल तर थेट जाऊन भेटू शकता किंवा मोबाईलच्या साहाय्यानं तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता. मग आता हे मार्गदर्शन केंद्र कुठं तुम्हाला मिळतील, तर मार्गदर्शन केंद्र कुठं शोधायची, तर मोबाईल जो तुमचा असणार आहे त्या मोबाईलवर FYJCadmissions.in ही वेबसाईट तुम्ही गुगलवर टाका, त्याला क्लिक करा
त्यानंतर एक पेज ओपन होईल, तिथं FYJC ती वेबसाईट दिसेल, त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पुन्हा तिथं तुम्हाला पेज ओपन झालेलं दिसेल आणि त्या पेजवर तुम्हाला वाचता येईल की तिथं चित्र दिसतील, म्हणजे मुख्यमंत्र्यांचे असतील किंवा जे असणार आहे तिथं. त्याच वेळेस तुम्हाला एक निळ्या रंगाची पट्टी दिसेल त्या स्क्रीनवर आणि त्या निळ्या रंगाच्या पट्टीच्या डाव्या बाजूला 3 एकसारख्या आडव्या रेषा असणाऱ्या आहेत. लक्षात घ्या, 3 एकसारख्या आडव्या रेषा असणाऱ्या आहेत आणि अनाउन्समेंटच्या वर तिथं 3 एकसारख्या रेषा असणार आहेत. त्याला क्लिक केला तर तुम्ही असं एक एक ते मेनू वाचत गेला तर डाउनलोड तुम्हाला दिसेल. त्या डाउनलोडला क्लिक करा. डाउनलोडला क्लिक केल्यानंतर जे पेज ओपन होणार आहे त्या पेजवर एक एक मुद्दे वाचत या. खाली तुम्हाला गायडन्स सेंटर लिस्ट तुम्हाला वाचायला मिळेल, मार्गदर्शन केंद्र, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर पुन्हा पेज ओपन होणार आहे. ते सुरुवातीला कोल्हापूर असं दिसेल. आपण सर्वांना माहीत असायला पाहिजे की राज्याचे एकूण 8 विभाग पाडलेले आहेत. त्यापैकी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती आणि नागपूर हे 8 केंद्र आहेत. त्यामध्ये 8 केंद्र तुम्हाला वाचता येतील. त्यातलं तुमचा जिल्हा जो असणार आहे तो कोणत्या विभागामध्ये येतोय त्या विभागामध्ये ते विभाग बघायचा आणि त्या विभागाच्या खाली काही मार्गदर्शक केंद्र किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव आणि पत्ता दिलेला असणार आहे आणि ते वाचा. जर तुमच्या शेजारी जवळ असेल तर डायरेक्ट भेटा आणि नसेल तर पुढं वाचत गेला तर तुम्हाला संपर्क अधिकारी आणि जे काही तिथं त्यांचे मोबाईल नंबर असणार आहे ते कागदावर लिहून व्हॉट्सअपला ते चक्क तुम्ही काय करायचे आहेत, सेव्ह करायचे आहेत. तिथं लिहिताना सुद्धा 11th ॲडमिशन 2025 असं म्हणा, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. तुम्ही काय करायचं आहे, त्यांच्याशी थेट संपर्क साधा, चर्चा होईल आणि तुम्ही व्हॉट्सअपवर तुमची जी काही समस्या असणारी आहे ती त्यांना पाठवा. तो जो रजिस्टर्ड तुमचा जो मोबाईल नंबर असणार आहे त्यावरच ही प्रोसेस सगळी करायची. त्यांना पाठवायचं, ते तुम्हाला सगळं मार्गदर्शन करतील आणि ह्या गोष्टी तुम्हाला परत उपलब्ध करून देतील. म्हणजे हे आपण करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण माझ्या लक्षामध्ये राहील, मी लक्षात ठेवणार, विसरणार नाही या कॉन्फिडन्समध्ये किंवा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कृपा करून जाऊ नका. पुढं बऱ्याच अडचणी येतात, न कळत टेन्शन येतं, कारण त्या लोकांना अनेक फोन येणारे असतात, विभागातून येणारे असतात. त्यामुळं बरं का ते लवकर फोन रिसीव करतील किंवा नाही सांगता येत नाही, परंतु व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो मेसेज तुम्ही फॉरवर्ड करणं गरजेचं आहे. जेवढे असतील त्या सगळ्यांना पाठवलं तरी चालू शकतं, पण रिस्क आपण घ्यायची नाही. म्हणून सुरुवातीला जे सांगितलेलं आहे गुगल ड्राईव्हवर आपण ते सेव्ह करून ठेवा, म्हणजे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या जात आहेत त्या काळजीपूर्वक करा, कारण पुढचे 4 दिवस तुम्ही पूर्ण विश्रांती घेणार आहात. त्यामुळं कोणतंही काम तुम्हाला असणार नाही आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टी ॲटोमॅटिक विसरलेल्या असणार आहेत. आणि ज्यावेळेस 17 तारीख उजाडेल त्यावेळेस आठवायला लागतं की अरे काहीच माझ्या लक्षामध्ये राहत नाही, मी विसरलो. तर ही सिच्युएशन, ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणारा आहे. तर या गोष्टी तुम्हाला माहीत झालेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.